कानाकोपऱ्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलेले आहेत। इथे एक दृश्य आपण पाहतो, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत, सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी झाले। तसंच छत्रपती शाहू महाराज हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकार विरोधात वक्तव्य केलेली आहेत आणि सरकारच याला कारणीभूत आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। सरकारनं सुद्धा सुरुवातीला जी प्रतिक्रिया आलेली होती त्याच्यानुसार त्यांनी असं म्हटलेलं होतं की नौदलाची संपूर्ण जबाबदारी आहे आणि त्याच्यावरून सुद्धा विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती आणि सरकारच्या विरोधात आता जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जात आहे। तर शिवरायांची प्रतिमा हातात घेत या ठिकाणी महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवेकडे निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिथे नतमस्तक होऊन महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी सरकारला जाब विचारतायत। तर सगळे महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये या मोर्चाचं नेतृत्व करताना जोडे मारो आंदोलनामध्ये माननीय शरद पवार साहेब स्वतः सामील झाले आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, काँग्रेसचे नाना पटोले आहेत, मित्र पक्षाचे सर्व मंडळी, सर्व पक्षीय महाविकास आघाडीची सर्व मंडळी या आंदोलनामध्ये सामील झाली आहे। 8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे लावला होता, तो 8 महिन्यात पडतो। अरे अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्षापासून समुद्राच्या मधात 138 वर्षापासून आहे। या सरकारने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता या सरकारला कधी माफ करणार नाही। एकीकडे आपला महाविकास आघाडीचा मोर्चा सुरू आहे तर दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून बीजेपी सुद्धा मोर्चा काढते। काय या मोर्चाकडे कसं बघाल सर? बीजेपीचा सुद्धा मोर्चा आहे, याकडे कसं बघाल आपण? बीजेपीला लाज वाटायला पाहिजे, त्यांना लाज वाटायला पाहिजे। मी परत सांगतो, शिवाजी महाराज या सरकारला, या भारतीय जनता पार्टी सरकारला कधी माफ करणार नाही। पण बघितलेलं आहे बीजेपीला लाज वाटावी पाहिजे आणि शिवाजी महाराज हे या